नमस्कार, न्यूज 18 लोकमतवर आपण पाहताय दिवसभराच्या बातम्या। आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी मिलिंद भागवत। काँग्रेसच्या अध्यक्षपदाची निवडणूक लवकरच येऊ घातली आहे, पण त्यासाठी नाव चर्चेत आहे थेट केरळमधलं। कोण आहे हे नाव तेही आपण पाहणार आहोत। दिल्ली वारीला चाललेत एकनाथ शिंदे आणि त्यांचे सर्व आमदार खासदार। त्याच्या पाठीमागचं नेमकं कारण काय आणि दिल्लीमध्ये असं काय शिंदे गटाचं शक्ती प्रदर्शन होणार आहे तेही पाहायचंय। शिवाजी पार्कवरती दावा अखेर ठाकरे सेनेचाच असणार का, याचीही चर्चा आहे आणि कदाचित लवकरच निर्णयही होऊ शकतो। एवढंच नाही तर 10वी-12वीच्या संभाव्य तारखा जाहीर झाल्यात। मंडळी, अभ्यासाचं नियोजन करायला लागा। आणखीन काही महत्त्वाच्या बातम्या, पण त्याआधी हेडलाईन्स। हेडलाईन्स प्रायोजक पुष्कराज नाचणी सत्व, प्रत्येक आईचा विश्वास। काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीची चुरस वाढली। शशी थरूर आणि अशोक गेहलोत भरणार अध्यक्षपदाचा अर्ज। न्यूज 18 लोकमतला सूत्रांची माहिती। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या सर्व आमदारांसह दिल्लीला जाणार। चिन्ह आणि पक्षावरच्या हक्कासाठी निवडणूक आयोगासमोर ओळख परेड। खरी शिवसेना कोणाची हे सांगण्यासाठी राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये चढाओढ। पवार म्हणतात उद्धव ठाकरेंची खरी सेना तर शिंदेंचीच अस्सल सेना, फडणवीसांचा दावा। भाजपच्या बालेकिल्ल्यातून राज ठाकरे यांची शिवसेनेवर टीका। 4 भिंतींच्या आत ठरलेल्या फॉर्म्युल्यावर 2.5 वर्ष का गप्प होतात, उद्धव ठाकरेंना सवाल। ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपचा झेंडा। सगळ्यात जास्त सरपंच भाजपचे। शिंदे गटाची ही चांगली ओपनिंग। दहावी आणि 12वीच्या परीक्षेचं संभाव्य वेळापत्रक जाहीर। 12वीची लेखी परीक्षा 21 फेब्रुवारी तर 10वीची लेखी परीक्षा 2 मार्च पासून होण्याची शक्यता। चित्रपट अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसची ईडीची चौकशी संपली। दुसऱ्या फेरीत तब्बल 7 तास प्रश्नांची सरबत्ती। ईडीकडून जॅकलिनवर प्रश्नांचा भडीमार। ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या पार्थिवावर पुढच्या थोड्या वेळात अंत्यसंस्कार। द्रौपदी मुर्मूंनीही महाराणीच्या पार्थिवाला वाहिली श्रद्धांजली। Coming down. आणि आता बातम्या पाहूयात सविस्तर। शिवसेनेत वेगळी चूल थाटल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला मोठं यश मिळालं। सत्तांतराच्या नंतर झालेल्या पहिल्या वहिल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत एकनाथ शिंदे यांना चांगलं यश मिळालं। शिंदे समर्थकांना अनेक ग्रामपंचायतीत घवघवीत यश मिळालं असून 50च्या जवळपास ग्रामपंचायतीत शिंदे गटाचा बोलबाला आहे। शिंदे गटाच्या वेगळ्या चुलीमुळे ग्रामपंचायत निवडणुकीत उद्धव ठाकरे गट मात्र 5व्या क्रमांकावर फेकला गेलाय। शिंदे गट 4थ्या क्रमांकावर असल्याचा दावा करण्यात येतोय। एकूण 550 ग्रामपंचायतींच्या पैकी 50 ग्रामपंचायतीचा आकडा हा थोडा वाटत असला तरी पहिल्याच निवडणुकांमधलं हे यश मोठं म्हणावं लागेल। ही सुरुवात आहे। भाजप शिवसेना सगळ्यात पुढे आहे। सगळ्यात एक नंबरला आमची युती आहे। त्यामुळे आता लोकांनी जे काय आम्ही शिवसेना भाजप युतीचं सरकार स्थापन केलेलं आहे, ते सर्वसामान्य लोकांच्या मनातलं सरकार स्थापन केलं आहे। त्यामुळे लोकांचा कौल मिळालेला आहे। चांगलं काम आम्ही करू युतीमधून आणि लोकांना जे हवं आहे ते देण्याचा प्रयत्न आम्ही करू। 3 महिन्यात जे काही विविध लोकोपयोगी निर्णय घेतलेले आहेत
त्याला लोकांनी पसंती दिलेली आहे आणि आज 3 महिन्यानंतर खरं तर खूप कमी कालावधी आहे, पण या कालावधीमध्ये माननीय एकनाथजी शिंदे यांनी केलेल्या कामामुळे लोकांनी त्यांना पसंती दिलेली आहे आणि 4 नंबरवर आमचा शिवसेना म्हणजे शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करणारी जी शिवसेना आहे यांना 4थ्या नंबरवर आम्हाला कौल मिळालेला आहे. मला वाटतं ही सुरुवात आहे आणि ही अतिशय चांगली सुरुवात. त्यामुळे सुरुवात तर चांगली असं शिंदे गटाचं तूर्तास म्हणणं आहे. तिकडे ग्रामपंचायत निवडणुकांच्या निकालानंतर राज्यात राजकीय धुरळा चांगलाच उडाला आहे. भाजपने सगळ्यात जास्त सरपंच निवडून आणल्याचा दावा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला, तर शिंदे गटानं सुद्धा चांगली सुरुवात केली, पण शिवसेनेला मात्र फटका बसल्याचं स्पष्टपणे दिसतंय. ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपचा झेंडा. सगळ्यात जास्त सरपंच भाजपचेच. शिंदे गटामुळे उद्धव ठाकरेंना फटका. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर 16 जिल्ह्यांमध्ये 581 ग्रामपंचायतींच्या निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीत 2.5 वर्षांनंतर पहिल्यांदाच थेट सरपंच पदाची निवडणूक झाली. या निवडणुकीवरही भाजपचाच वर्चस्व असल्याचं स्पष्ट झालंय. 581 ग्रामपंचायतीत सगळ्यात जास्त सरपंच भाजपचेच निवडून आल्याचा दावा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी केलाय. मला या गोष्टीचा आनंद आहे की 259 ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे सरपंच हे जो आमचा गट असतो सरपंचाचा पक्षाचा गट असतो गावाचा, भारतीय जनता पक्षाच्या गटाचे 259 सरपंच आमचे निवडून आले. शिवसेनेच्या शिंदे गटानंही यावेळी चांगली ओपनिंग केली. पहिल्याच दणक्यात शिंदे गटाचे 40च्या वर सरपंच निवडून आल्याचा दावा करण्यात आलाय. आजच्या निकालावरून पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावलाय. एकनाथ शिंदेजी यांच्या नेतृत्वामध्ये जे शिवसेनेचे कार्यकर्ते लढले 40 जागावर एकनाथ शिंदेचे सरपंच त्या ठिकाणी निवडून आले. ग्रामपंचायत ही निवडणूक जरी पक्षावर होत नसली तरी ग्रामपंचायतमध्ये निवडून येणारा सरपंच हा कोणत्या विचाराचा आहे हे जनतेला माहीत असते. त्यामुळे निश्चितपणाने हा कौल अशाच पद्धतीनं झेडपी पंचायत समिती आणि नगरपालिकेमध्ये आपल्याला बघायला मिळेल आणि येणाऱ्या 2024च्या निवडणुकीमध्ये सुद्धा बघायला मिळणार आहे. काँग्रेसनं मात्र या निवडणुकीत काँग्रेस पिछाडीवर जाईल असं गृहीत धरलंय की काय, अशी प्रतिक्रिया दिली आहे. सरपंच झाला आणि तो आपल्या ताब्यात घ्यायचा आणि आपण घेऊन फिरायचं, अशा पद्धतीचं ते मागच्या काळातही त्यांनी केलेलं आहे. ह्या निवडणुका सिंबालोट होत नाही, याला पक्ष घेऊन जाऊ नका आणि गावातल्या राजकारणामध्ये एक पद्धतीची तेढही निर्माण करू नका. गेल्या 5 वर्षात निवडणुका कोणत्याही असो, भाजपच सगळ्यात मोठा पक्ष ठरला होता. यावेळीच्या ग्रामपंचायत निवडणुकीतही भाजपनं गेल्या 5 वर्षांची परंपरा कायम राखली आहे. तुषार कोहळेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. महाराष्ट्रामध्ये सत्ता संघर्षानंतर ग्रामपंचायत निवडणूक पार पडली. निवडणुकीच्या मतमोजणीमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी चुरशीची लढत आहे. भाजप ग्रामपंचायतीत नंबर 1चा पक्ष ठरला तर राष्ट्रवादी काँग्रेस नंबर 2चा. पण पुणे आणि नाशिक जिल्ह्यातली स्थिती मात्र वेगळी आहे. या दोन्ही जिल्ह्यात राष्ट्रवादीनं सरशी मारली. पुणे जिल्ह्यात 30 जागा जिंकल्या राष्ट्रवादीनं आणि आपलं वर्चस्व सिद्ध केलं. पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात राष्ट्रवादीचं वर्चस्व अद्यापही पूर्णपणानं असल्याचं या निकालावरून स्पष्ट झालं. तर नाशिकमध्ये एकूण 88 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक झाली. यामध्ये सर्वाधिक म्हणजे 41 ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादीनं वर्चस्व मिळवलं. तिकडे एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे हे आपली शिवसेना खरी शिवसेना असं वारंवार सांगत असतानाच आता भाजप आणि राष्ट्रवादीचे नेते खरी शिवसेना कोणाची हे सांगू लागले. भाजपचे नेते त्यांच्यासोबत असलेले एकनाथ शिंदे आणि त्यांचे आमदार हीच अस्सल शिवसेना असल्याचं म्हणतात. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पहिल्यांदाच बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा उद्धव ठाकरे यांच्याकडे आहे, त्यामुळे तीच अस्सल शिवसेना असं जाहीरपणे सांगितलं. तिकडे अजित पवार यांनी सुद्धा तसाच सूर त्यांच्यात मिसळला. पण देवेंद्र फडणवीस
असोत की भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे दोघंही खरी शिवसेना शिंदेंचीच असल्याचं सांगतात. आता खरी शिवसेना कोणाची हे सांगण्यासाठी भाजप आणि राष्ट्रवादीत चढाओढ लागल्याची स्थिती आहे. शिंदे साहेबांना मुख्यमंत्र्यांना मेळावा घ्यायचा अधिकार आहे, तेही घेऊ शकतात. आणि त्याच्यासाठी त्यांनी लिकेसीचं ग्राउंड मागितलं, त्यांना सरकारने दिलं. त्यामुळे एकदा त्यांचा प्रश्न सुटल्यानंतर दुसऱ्यांना विरोध करायचं काही कारण नाही. त्यांनी केलं असेल असं मी म्हणत नाही, पण परवानगी देणं आवश्यक आहे. ग्रामपंचायतीच्या निकालांनी आमच्या शिवसेना भारतीय जनता पार्टी युती याच्यावर शिक्कामोर्तब केला आहे. आणि तुम्ही शिंदे गट जे म्हणताय, हा शिंदे गट नाही, ही शिवसेना आहे. तिकडे शिल्लक सेना आहे. त्याच्यामुळे ही जी मुख्य शिवसेना जी आमच्यासोबत आली आहे, जी बाळासाहेबांच्या विचाराने प्रेरित असलेली, त्यांच्या विचारावर चालणारी, हिंदुत्वावर चालणारी शिवसेना आहे. शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्यासाठी शिवसेना आक्रमक झाले. मात्र याच संदर्भात बीकेसीच्या मैदानावर परवानगी मिळवण्यासाठी शिंदे गटानं आधी अर्ज केला होता. त्यामुळे MMRDAनं शिंदे गटाला परवानगी देऊन टाकली. पण आता शिवाजी पार्कवरच्या दसरा मेळाव्याची परवानगी जर का शिवसेनेला नाकारण्यात आली तर आपण कोर्टात जाऊ असं स्पष्ट करण्यात आलंय. परवानगी देण्याबद्दल वेळ काढूपणा केला तर पार्कातच मेळावा घेणार असं शिवसेनेनं ठणकावून सांगितलंय. त्यामुळे दसरा मेळाव्यावरून आता शिवसेना चांगलीच आक्रमक झाल्याचं स्पष्टपणे दिसतंय. न्यायालयात जाण्याचा त्यांचा अधिकार आहे, त्यांनी जरूर न्यायालयात जावं. ज्या पद्धतीच्या गेल्या काही महिन्यांमधली त्यांचे कार्यक्रम आणि कारवाई आहे की प्रत्येक विधानसभेच्या विषयामध्ये, विधानसभेच्या बाहेरच्या विषयामध्ये न्यायालयात जायचं, या प्रकरणात न्यायालयात जायचं. तर त्यामुळे आता शिवसेनेने, म्हणजे उद्धवजींच्या शिवसेनेने ग्राहक संरक्षण कक्ष त्यांचं बंद करून न्यायालय सहाय्यता कक्ष करावं, त्यातनं काहीतरी पदरात पडेल अशी अपेक्षा आहे. नाही, हे आम्हाला कळतंय, कोंडी करतायत. परंपरेनुसार कोणी सांगेल एक मैदान, एक झेंडा, एक नेता, एक पक्ष, ही परंपरा आहेच. पण आता जर कोंडीच करत असतील आणि सत्तेचा माज दाखवून अधिकाऱ्यांवरती प्रेशर आणून, कारण उद्धवजी जे ठरवतील त्याला शिवसैनिक पाठिंबा देईल. नाही, बी प्लॅन मी नाही ठरवत, तो आमचे पक्षप्रमुख ठरवतात. ते जे देतील, बी देतील, सी देतील, तसं आम्ही करू. मी सुद्धा सुरुवातीची शिवसेनेच्या जन्मापासूनची जी आहेत 25 वर्षापेक्षा जास्त शिवसेनेत होतो. शिवसेनेची पहिली सभा सुद्धा जी आहे ही शिवाजी पार्कवरच झाली. आणि त्यानंतर वारंवार जे आहेत शिवाजी पार्कवरच बाळासाहेब ठाकरेंच्या प्रमुख नेतृत्वाखाली शिवसेनेच्या सभा पार पडल्या. निवडणुका आल्यानंतर जे आहे ते कळेल की लोक कुणाच्या बाजूने आहेत. वळूयात पुढच्या काही बातम्यांकडे. दापोलीमध्ये एक जाहीर सभा झाली. या सभेतून रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर अतिशय खरपूस शब्दात हल्ला चढवला. शिवसेनेचे नेते भास्कर जाधव मग कसे मागे राहतील? त्यांनीही रामदास कदम यांना त्यांच्यापेक्षाही कठोर भाषेत उत्तर देण्याचा प्रयत्न केला. पाहुयात भाई आणि शेठ मधली ही जुगलबंदी. आमचे उद्धवजी सध्या राष्ट्रवादीची भांडी घासतायत आणि त्यांचा मुलगा टुनटुन 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 खोका 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 पुढे मारतोय. आता हा म्हणतोय बोका आणि नाव घेतोय खोका. तर तुम्ही सांगितलं पाहिजे पहिल्यांदा लग्न करून बघ, मग बायको आल्यानंतर संसार कसा ते कळेल. नुसती दाढी वाढून फायदा काय? लग्न तर करून बघ म्हणावा, मग समजेल तुला संसार काय असतो ते. मग खोके काय असतील कळेल ना. जे शिवसेना प्रमुखांनी कमावलं ते उद्धव ठाकरेंनी गमावलं, संपून टाकलं, सगळं संपून टाकलं. रामदास कदमांनी जी भाषा वापरली, मी एवढंच सांगेन की मुंबईमध्ये 1,30,00,000 जनता राहते आणि त्या जनतेकरता मुंबईमध्ये शौचालयाची व्यवस्था आहे. त्या सगळ्या शौचालयांची जेवढी घाण नाही तेवढी घाण काल रामदास कदमांच्या तोंडून बाहेर पडली. रामदास कदमनी जी भाषा वापरली
आज हा विषय जसजसा महाराष्ट्रामध्ये जाईल तशी महाराष्ट्रातली जनता आणि विशेष करून महिला वर्ग ही रामदास कदमांची जोड्यानं पूजा करतील. उद्धवजींनी विश्वास टाकला, बाळासाहेबांनी विश्वास टाकला आणि यांना सगळी पदं बहाल केली, मुलाला आमदार केलं. जेव्हा कधी बाळासाहेब ऐकत नाहीत किंवा उद्धवजी काहीतरी यांना की वहिनींकडे जाऊन मस्का मारायचे, आज किचनपर्यंत यांची जीप सैल सुटली. म्हणजे इतका या 12 आमदारांमध्ये आमदारकी मिळावी म्हणून एवढा लाळ घोटेपणा करणारा नेता. बरं झालं घाण गेली आणि त्या घाणीने दाखवून दिलं घाण काय असते, ती घाणच असते. एक एक करत सगळ्याच नेत्यांची जीभ घसरते की काय असं दिसतंय. तिकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्वेसर्वा राज ठाकरे सध्या विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी नागपुरात घेतलेल्या पत्रकार परिषदेत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका केली. 2.5 वर्षांच्या मुख्यमंत्रीपदाचा फॉर्म्युला ठरला होता, तर निकालानंतर अचानक का सांगितला असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. उद्धव ठाकरे व्यासपीठावर असताना नरेंद्र मोदी, अमित शहा हे देवेंद्र फडणवीस पुढचे मुख्यमंत्री असतील असं वारंवार सांगत होते, तेव्हाच आक्षेप का घेतला नाही असा प्रश्नसुद्धा राज ठाकरे यांनी उपस्थित केला. राज्यात आलेला उद्योग बाहेर जातोच कसा असा प्रश्न विचारत नेमकं कुठे फिसकटलं याची चौकशी व्हावी अशी मागणीही त्यांनी केली. मी इतका गोंधळ आणि इतकी प्रतारणा महाराष्ट्राच्या राजकारणात आजपर्यंत कधी बघितलेली नाही, की कोण कोणाबरोबर जातं आणि कोण कोणाबरोबर काय सत्ता स्थापन करते आणि कोण विरोधी पक्षामध्ये बसतं आणि काय चाललंय हे मी अशी गोष्टच आजपर्यंत महाराष्ट्रात मी इतक्या वर्षाच्या राजकारणात पाहिलेली नाही. मी रिझल्ट ज्या वेळेला लागतो त्यावेळेला कोणीतरी सकाळी जाऊन शपथविधी करतं राज्यपालांकडे, मग भाजप आणि NCP एकत्र येतात, मग ते 2 तासात काहीतरी फिसकटतं आणि ते फिसकटल्यावरती मग शिवसेना आणि काँग्रेस आणि NCP होतात. त्याच्यानंतर तुम्ही सांगायचं की बाबा आम्ही एका खोलीत बसलो होतो अमित शहा आणि मी, आणि मला सांगितलं 2.5 वर्षाचं मुख्यमंत्रीपद देणार. हे कुठून आलं 2.5 वर्षाचं मुख्यमंत्रीपद? अचानक रिझल्ट नंतर तुम्ही काय सांगताय की मला मुख्यमंत्रीपद 2.5 वर्षाचं ठरलं होतं, ते त्यांनी द्यायला पाहिजे. तुम्ही 4 भिंतीत ठरलेल्या गोष्टी तुम्ही जाहीरपणे ह्याच्या अगोदर का नाही सांगितल्यात? आणि जर समजा त्यावेळेला उद्धव ठाकरे व्यासपीठावरती हजर असताना जर नरेंद्र मोदी सांगतायत की पुढचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होणार, अमित शहा सांगतायत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तुम्ही त्याच वेळेला आक्षेप का नाही घेतलात की बाबा तुम्ही माझ्याशी काहीतरी वेगळं बोलला होतात आणि व्यासपीठावर तुम्ही काहीतरी वेगळं बोलताय? निवडणुका होऊ दिल्या, लोकांनी मतदान केलं, रिझल्ट लागले आणि मग हे नवीन काढलं. महाराष्ट्राचं लक्ष नाही या सगळ्या गोष्टींकडे. ज्या प्रकारची औद्योगिक गोष्टींकडे महाराष्ट्राने लक्ष द्यायला पाहिजे. काय झालं, आपल्याकडे सुरुवातीपासून उद्योग व्यवसाय हा खूप मोठ्या प्रमाणावरती आल्यामुळे आपल्याकडच्या राज्यकर्त्यांना, ते कुठचेही राज्यकर्ते असतील, त्यांना असं वाटतं की नाही समजा गेला तर काय फरक पडतो. मी त्या दिवशी मी जे स्टेटमेंट काढलं त्याच्यामध्ये मी हेच दिलं की मुळात हे फिसकटलं कुठे आणि कशामुळे ह्याची चौकशी होणं गरजेचं आहे. की या सगळ्या उद्योगाकडे काही पैसे मागितले गेले का? प्रत्येक राज्यामध्ये उद्योगधंदे यायला पाहिजेतच, पण महाराष्ट्रामध्ये आलेला उद्योग बाहेर का जातोय याची चौकशी होणं गरजेचं आहे. राज ठाकरे हे विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. मात्र या दौऱ्याची चर्चा वेगळ्याच कारणानं आहे, कारण भाजप नेत्यांच्या भेटीगाठीसुद्धा त्यांनी केल्या, त्यामुळे चर्चेला जोर आला आहे. मनसे आणि भाजपची युती खरंच होणार का हा प्रश्न त्यामुळे पुन्हा एकदा चर्चेला जातोय. मनसेला विदर्भात बळकट करण्यासाठी राज ठाकरे नागपूरला पोहोचले आहेत. विदर्भात मनसेनं कधीच यश मिळवलं नाही. मुंबई, पुणे आणि नाशिकसह इतर शहरात मनसेनं दमदार कामगिरी केली होती. मात्र विदर्भातल्या मतदारांनी कधीही मनसेच्या बाजूनं कौल दिला नाही. परिणामी पक्ष मजबूत करण्यासाठी राज ठाकरेंना विदर्भात यावं लागलं. मात्र पक्ष मजबूत करण्यासाठी आलेल्या राज ठाकरेंनी पहिल्याच दिवसापासून भाजप नेत्यांच्या भेटी घ्यायला सुरुवात केली. एका कार्यक्रमात तर
राज ठाकरे आणि नितीन गडकरींनी एकमेकांचं जाहीर कौतुक केलं. जे काही करतात ते भव्य दिव्यच असतं. ते काही खाली करतच नाही, ते सगळं वरनच करतात. तारांचाही वर जातो, फ्लायओव्हर पण वर जातो, सगळं वरूनच करतात. पण ते जे विचार करतात, आमचं खरं तर दोघांचं मन जुळण्याचं कारण म्हणजे दोघांचाही विचार आमचा भव्य दिव्य असतो. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सुद्धा राज ठाकरेंची भेट घेतली. त्यामुळे मनसे आणि भाजप युतीच्या चर्चा पुन्हा रंगू लागल्यात. अर्थात दोन्ही बाजूंकडून या फक्त सदिच्छा भेटीच असल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र पडद्यामागं बरंच काही सुरू असल्याचं घडामोडींवरून स्पष्ट होत आहे. राज ठाकरेंनी 2 दिवसात भाजपच्या 3 नेत्यांच्या भेटी घेतल्या. पहिल्या दिवशी राज ठाकरेंनी नितीन गडकरींची भेट घेतली. दुसऱ्या दिवशी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि देवेंद्र फडणवीस यांचे बंधू आशिष फडणवीस यांची भेट झाली. मात्र या भेटीवरून युतीची चर्चा करू नये असं मनसेकडून स्पष्ट करण्यात आलंय. हा भाजपच्या नेत्यांच्या भेटीगाठी हा वैयक्तिक प्रश्न आहे. ती काही राजकारणातून भेट झाली किंवा आम्ही त्यांच्या घरी जाऊन आमच्याशी युती करा किंवा ते आमच्या घरी येऊन असं काहीही नाही. ही वैयक्तिक भेटी आणि राजकारण असतं. त्याचं प्रत्येक वेळा वैयक्तिक जीवनावर त्याचा काही परिणाम होऊ द्यायचा नसतो. त्याच्यामुळं राजसाहेब भेटायला गेले गडकरींना. गडकरीची त्यांची 30-32 वर्षे जुनी मैत्री आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भाजपच्या नेत्यांबरोबर जवळीक वाढली आहे. भेटीगाठीही वाढल्यात. त्यामुळे आगामी काळात मनसे आणि भाजपची युती झाली तर त्यात नवल वाटायला नको. विशाल पाटील, न्यूज 18 लोकमत, नागपूर. इकडे पत्राचा घोटाळा प्रकरणी अटकेत असलेले शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांची न्यायालयीन कोठडी पुन्हा एकदा 14 दिवसांनी वाढवण्यात आली. संजय राऊत 4 ऑक्टोबरपर्यंत त्यांना आता कोठडीत राहावं लागेल. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना कारण नसताना तुरुंगात टाकल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला. भारतीय जनता पक्षाकडून सत्तेचा गैरवापर सुरू होत असल्याचंही पवार यांनी पंढरपुरात सांगितलं. राऊतांना कारण नसताना जेलमध्ये टाकलं. देशमुख, मलिक विनाकारण जेलमध्ये. भाजपकडून सत्तेचा गैरवापर. शरद पवारांची घणाघाती टीका. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी संजय राऊत यांच्या मुद्द्यावरून राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. संजय राऊत यांनी महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत आणण्यात मोठी भूमिका पार पाडली होती. महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत असताना भाजपला संजय राऊत यांनी नामोहरम केलेलं होतं. भाजपसोबत शिंदे गटानं सत्ता स्थापन केल्यानंतर संजय राऊत यांनी शिंदे गटावरही जोरदार हल्लाबोल केलेला होता. भाजप आणि शिंदे गटाला संजय राऊत पुरून उरत होते. मात्र ईडीच्या कारवाईनंतर संजय राऊतांना जेलमध्ये टाकण्यात आलं. परिणामी महाविकास आघाडीची बाजूच दुबळी पडली आहे आणि आता संजय राऊत यांना वाऱ्यावर सोडलं गेल्याची टीका महाविकास आघाडीवर केली जात आहे. त्यावर शरद पवार यांनी हे जोरदार प्रत्युत्तर दिलंय. कारण नसताना तुरुंगात टाकले की याच लोकांनी आणि सांगतायत काय आम्ही वाऱ्यावर सोडलं. खरं म्हणलं तर हा सत्तेचा पुरेपूर गैरवापर. अनिल देशमुख असो, नवाब मलिक असो, संजय राऊत असो, काही कारण नसताना या लोकांना आत टाकलं. शरद पवारांनी केलेल्या आरोपांना भाजपकडून जोरदार उत्तर देण्यात आलं.
संजय राऊत यांच्या विरोधात ईडीकडे पुरावे होते, त्यामुळे त्यांच्यावर कारवाई झाली याकडे भाजपनं लक्ष वेधलं. तपास यंत्रणांकडे पुरावे असल्यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवर कारवाई झाली याकडेही भाजपनं लक्ष वेधलंय. विरोधी पक्षांच्या नेत्यांना जेरीस आणण्यासाठी ईडीचा गैरवापर केला जात असल्याचा आरोप विरोधक सातत्यानं करतायत. तर तपास यंत्रणा स्वतंत्र असून त्यांच्या कारभारात सरकारचा हस्तक्षेप नसल्याचा दावा सत्ताधाऱ्यांकडून केला जातोय. आता यात कोण खरं आणि कोण खोटं हे नागरिकांनीच त्यांच्या सदसद विवेक बुद्धीनुसार ठरवण्याची गरज आहे. पंढरपूरहून वीरेंद्र उत्पातसह तुषार रुपनवर, न्यूज 18 लोकमत, मुंबई. आपण पाहत आहे दिवसभराच्या बातम्या. काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीची मोठी बातमी समोर येते, कारण गांधी परिवारातून एकही सदस्य काँग्रेसचा अध्यक्ष होणार नाही किंवा त्यासाठी उमेदवारी अर्ज भरणार नाही, अशी न्यूज 18 लोकमतला काँग्रेसच्या दिल्लीतल्या वर्तुळातून माहिती मिळते. काँग्रेस पक्षातून एखादा नेता अध्यक्षपदाची निवडणूक लढू शकतो, तसे आदेश सोनिया गांधी यांनी दिले असल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे. सध्या अध्यक्षपदासाठी 2 नावं सगळ्यात पुढे आहेत चर्चेत. एक म्हणजे शशी थरूर आणि दुसरे राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत. दोघेही नवरात्रीमध्ये काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी आपापला उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे. त्यामुळे पाहूयात नेमकं काय होतं ते. पण या सगळ्याच्या दरम्यान काँग्रेसमध्ये नेमकं चाललंय काय, असा प्रश्न पुन्हा एकदा पडतोय आणि त्याचं कारणही तसंच आहे, काँग्रेसमधली गटबाजी. पण काँग्रेसमधली गटबाजी खूप जुनी असल्याचं सुशीलकुमार शिंदे यांनी जाहीरपणे म्हटलंय. वर्तमानात शिंदे यांनी भूतकाळातील व्यथा सांगितली आहे आणि काँग्रेसचं भविष्याबद्दलचं तर थेट भाष्य केलेलं नाही ना, असा प्रश्न त्यामुळे उपस्थित होतो. यांना माहिती आहे आतलं कारस्थान की कसं मला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावरून काढलं. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदेंची ही खंत. देशात काँग्रेसमध्ये अंतर्गत धुसफूस सुरू आहे. त्यातच महाराष्ट्रासह केंद्रीय राजकारणातील महत्त्वाचा चेहरा राहिलेल्या सुशीलकुमार शिंदेंनीही अनेक वर्षांपासून त्यांच्या मनात असलेली सल उघड केली. सोलापुरातील एका कार्यक्रमात बोलताना शिंदेंनी त्यांनी गमावलेल्या मुख्यमंत्री पदावरून काँग्रेसच्या अंतर्गत राजकारणावर निशाणा साधला. यांना माहिती आहे आतलं कारस्थान की कसं मला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावरून काढलं, गव्हर्नर म्हणून आंध्रला पाठवलं. पण ठीक आहे, ज्या लोकांनी पाठवलं, पण मी परत जे मंत्रिमंडळामध्ये तिथे गेलो दिल्लीच्या, त्यांना जो पराभव पत्करावा लागला तो अखेर अजूनपर्यंत आहे. काही महिन्यांपासून काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणात पडझड सुरू आहे. दिल्लीपासून ते गल्लीपर्यंत काँग्रेस सोडणाऱ्यांची संख्या वाढतीये. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल, माजी केंद्रीय मंत्री गुलाम नबी आझाद, मध्य प्रदेशमधील काँग्रेसचे नेते ज्योतिरादित्य शिंदे, पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग, गुजरातमधील काँग्रेस नेते हार्दिक पटेल, अशा अनेक नेत्यांनी काँग्रेसचा हात सोडून इतर पक्षांची साथ दिली. त्यानंतर आता केंद्रीय स्तरावर राष्ट्रीय अध्यक्ष निवडीतूनही काँग्रेसमधील गटबाजी स्पष्ट जाणवते. सुशीलकुमार शिंदेंसारख्या नेत्यानं जुनी गटबाजी नव्यानं सांगत काँग्रेसच्या नेत्यांच्या मनात कशी आणि किती खतखत भरली आहे हेच जणू स्पष्ट केलं. यानंतर दुसऱ्याच दिवशी राज्यपालपदी आंध्रच्या सुशीलकुमार शिंदे यांची नियुक्ती झाली. त्यावेळेलाही त्यांनी काही विधान केलं नाही आणि त्याच्यानंतरही अनेकदा त्यांनी कोणत्याच बाबतीत हे बोललेले नव्हते आणि आत्ता मात्र बोलतायत. शिंदे यांचं हे अवेळीचं विधान कदाचित त्यांची राजकारणामध्ये आता त्यांनी एक्झिट घेत असले तरीसुद्धा त्यांच्या पुढच्या पिढीला म्हणजे त्यांच्या मुलीला ह्याची राजकीय अडचण होऊ शकते. सध्या महाराष्ट्रातही काँग्रेसमध्ये धुसफूस सुरू आहे. विधान परिषद निवडणुकीतील क्रॉस वोटिंग झाल्याचा आरोप असो किंवा मग शिंदे फडणवीस सरकारच्या विश्वासदर्शक ठरावावेळची अनुपस्थिती असो, त्यानंतर काही नेत्यांकडून अशोक चव्हाणांसह अनुपस्थित आमदारांवर कारवाईची मागणी करणं असो, वारंवार काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर उमटतोय.
आता तर मराठवाड्यातील दिग्गज नेत्यांसह काही आमदार काँग्रेस सोडणार असल्याची जोरदार चर्चा आहे. त्यामुळे शिंदेंचं विधान हे काँग्रेसमधील आगामी भूकंपाचे संकेत तर नाहीत ना, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सोलापूरहून प्रीतम पंडितसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. पाहूयात नेमकं पुढे काय होतं ते. तिकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मोठं भाकीत केलंय. शिंदे फडणवीस सरकार कधीही बरखास्त होईल. भाजपच्या गणिताची योग्य जुळवाजुळव झाली की सरकार बरखास्त होईल आणि जेव्हा असं होईल तेव्हा एकनाथ शिंदे यांना कळेल की आपण किती मोठी चूक केली, असं जयंत पाटील म्हणाले. त्याबरोबरच सरकार टिकणार नाही म्हणून प्रशासन सरकारचं ऐकत नाही आणि प्रशासनाची पकड ढिली झाली आहे, असंही त्यांनी नमूद केलं. लवकर सरकार बरखास्त होईल, लवकर सरकार कोसळेल, बरखास्त होईल असं मी म्हणणार नाही, कारण अस्वस्थता प्रचंड आहे आणि गेलेले जे शिवसेनेचे आमदार आहेत त्यातही बरेच जण नाराज आहेत. त्यामुळं काही होऊ शकतं. भारतीय जनता पक्षाच्या कॅल्क्युलेशनप्रमाणे जेव्हा त्यांचं गणित बसायला लागेल त्यावेळी ते बरखास्त करतील आणि त्या दिवशी एकनाथ शिंदेंना लक्षात येईल की आपण किती मोठी चूक केली आहे. राज्याचं प्रशासन देखील आता यांचं ऐकायचं थांबलेलं आहे. प्रशासनातल्या सगळ्या अधिकाऱ्यांनाही माहिती आहे की हे काय फार दिवसाचे आपले साथी नाही आहेत, हे कधीही जाऊ शकतात. त्यामुळं राज्याच्या प्रशासनावरची पकड देखील अगदी ढिली झालेली. उस्मानाबाद जिल्ह्यातल्या कळंबमध्ये मराठा समाजानं आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रोश मोर्चा काढला. मराठवाड्यातून समाज बांधव या मोर्चामध्ये सहभागी झाले होते. भर पावसात हा मोर्चा निघाल्यानं या मोर्चानं सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं. राज्यात पुन्हा एकदा एक मराठा लाख मराठा ही घोषणा घुमायला लागली. मराठा आरक्षणाच्या मागणीकरता कळंबमध्ये भव्य मोर्चा काढण्यात आला. शहरभर मोर्चाचे बॅनर्स लावण्यात आले होते. ओबीसी कोट्यातून आरक्षण द्यावं या मागणीकरता पुन्हा एल्गार पुकारण्यात आला. आरक्षणाबाबत मराठा समाजाच्या पदरी केवळ आश्वासनच मिळाली असा आरोप यावेळी करण्यात आला. आता आरक्षण मिळाल्याशिवाय माघार नाही अशी भूमिका मराठा समाज बांधवांनी घेतली. जर सरकारनं वेळकाढूपणा केला तर नो आरक्षण नो वोट अशी भूमिका घेतली जाणार आहे. मराठा समाजाला आरक्षण जर देण्यात आलं नाही तर इथले जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी आत्तापर्यंत कसल्याही प्रकारचा शासनावर दबाव आणलेला नाही, कसल्याही प्रकारचे ठोस असे प्रयत्न केलेले नाहीत. त्यामुळं मराठा समाजामध्ये एक अशी जागृती झाली की आता जर या आरक्षणाच्या बाबतीमध्ये काही तोडगा निघाला नाही तर मतदानावर बहिष्कार टाकण्याची भाषा आता मराठा समाजातून बोलली जाते. शहरातील मोहेकर महाविद्यालयातील प्रांगणात भर पावसात मुलींनी भाषणं केली. मात्र या मोर्चात समन्वयक आणि नेत्यांना दूर ठेवण्यात आलं होतं. 2 दिवसांचं विशेष अधिवेशन घेऊन मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी मोर्चेकऱ्यांनी केली. ओबीसी प्रवर्गातून आम्हाला 50% आतलं तरी आरक्षण मिळालं पाहिजे आणि इथून पुढं सरकारने आम्हाला दिशाभूल करू नये. आज मराठा क्रांती मोर्चा, मराठा ठोक मोर्चा, सकल मराठा समाज रस्त्यावर उतरून बार बार 58 मोर्चे काढते. सकल मराठा समाजाच्या प्रमुख मागण्या कोणत्या आहेत यावर नजर टाकूया. ओबीसी कोट्यातून मराठा समाजाला आरक्षण द्यावं, राज्यात मराठा विद्यार्थी विद्यार्थिनींचं वसतिगृह सुरू करावं, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला अधिक सक्षम करावं, त्या माध्यमातून तरुणांना रोजगार उपलब्ध करून द्यावा. अशा विविध मागण्यांकरता हा मोर्चा काढण्यात आला. मराठ्यांना ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळेपर्यंत मतदानावर बहिष्कार घालण्याचा निर्धार मोर्चेकऱ्यांनी केलाय. यामुळे आता सरकार काय पावलं उचलणार याकडे मराठा समाजाचं लक्ष लागलंय. बालाजी निरफळसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, उस्मानाबाद.
राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी 4थीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचा गृहपाठ बंद करण्याचा विचार बोलून दाखवला. त्या विषयाचा विचारविनिमय सुरू असल्याचंही केसरकर यांनी म्हटलं. यानंतर पालक संघटनांनी काहीशी आक्रमक भूमिका घेतली. विद्यार्थ्यांना गृहपाठ अशी भूमिका संघटनांची आहे. पाहूयात एक खास रिपोर्ट. आधी 8वी पर्यंतच्या परीक्षा रद्द, आता गृहपाठ बंद करण्याचा घाट. शिक्षणाचा खेळखंडोबा करतय तरी कोण? कोरोनाच्या 2 वर्षांच्या संकटानंतर आता कुठे राज्यातल्या शाळा नियमित सुरू झाल्या. मात्र अशातच राज्याच्या शालेय शिक्षण विभागानं एक नवं खूळ काढलंय. विद्यार्थ्यांना शाळेतून दिला जाणारा गृहपाठच बंद करून टाकायचा. मात्र विद्यार्थ्यांना नेमकं काय हवंय हे कोणी विचारातच घेत नाहीये. त्यामुळे न्यूज 18 लोकमतची टीम थेट विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचली. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर सध्या 4थीपर्यंतच्या मुलांचा गृहपाठ बंदीचा निर्णय लागू करू पाहत आहेत. तसे त्यांनी सुतोवाचही केलेत. पण मुलांना नेमकं काय हवंय याची चाचपणी करण्यासाठी आम्ही आता गोळवलकर शाळेत आलो. पुण्यातली नामांकित शाळा आहे, 4थीचा वर्ग आहे. आपण या मुलांनाच विचारूया, मुलांना तुम्हाला गृहपाठ हवा आहे की नको? ह्या मुलांनी एका सुरात सांगितलेले आहे. आपण ऐकलं. आता शिक्षण मंत्र्यांनाही कदाचित हे मुलांची जी बाजू आहे ही समजेल आणि हे मुलांची बाजू ऐकूनच शिक्षण मंत्री निर्णय घेतील अशी आपण अपेक्षा करूया. विद्यार्थी होमवर्कसाठी एका सुरात हो का म्हणतायत, त्यांची मानसिकताही त्यांच्याच शिक्षकांकडून ऐकूया. जर गृहपाठच दिला नाही तर ह्या मुलांची उजळणी, आपण जे मेमरी चॅनलाइज करणं म्हणतो, तेच जर झालं नाही तर ही मुलं अजून 2 वर्षाच्या मागे फेकली जाऊ शकतात. आणि यांना जर प्रवाहात ठेवायचं असेल तर गृहपाठाचं प्रमाण कमी करू शकतो, पण गृहपाठ पूर्णपणे बंद करणं हे अत्यंत चुकीचं होईल. गृहपाठ असलाच पाहिजे, कारण कोणतीही नवीन गोष्ट आपण शिकलो तर शिकल्यानंतर त्याचा सराव केल्याशिवाय, पुन्हा पुन्हा ती गोष्ट केल्याशिवाय आपल्या लक्षात राहू शकत नाही. आणि मुलं ज्या वेळेला एखादी गोष्ट शिकवल्यानंतर स्वयं अध्ययन करतील तरच त्यांना ह्याचा आत्मविश्वास निर्माण होणार आहे की मी ही गोष्ट अतिशय व्यवस्थितपणे करू शकतो. पालक संघटनांनी गृहपाठ बंद करण्याच्या निर्णयाला कडाडून विरोध दर्शवलाय. गेली 2 वर्ष बघितलं तर मुलांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये आता परत गृहपाठ बंद. खरं तर गृहपाठ म्हणजे नेमकं काय असतो हे पहिले मंत्र्यांनी समजून घेण्याची गरज आहे. गृहपाठ म्हणजे मुलांची ती उजळणी असते आणि थोडंसं मुलांना शाळांमध्ये काय शिकवलं आहे याचा घरी पालकांनाही कळतं. आता सध्याच्या सिस्टममध्ये जर बघितलं तर गृहपाठ बंद करायचा तर म्हणजे मुलांची लेखनाची सवयच बंद करायची. विद्यार्थी, शिक्षक आणि पालक या सगळ्यांचाच गृहपाठ बंद करायला तीव्र विरोध आहे. मात्र असं असतानाही शालेय शिक्षण विभाग असा निर्णय घेणार असेल तर सरकारचा गृहपाठ खूपच कच्चा आहे असंच म्हणावं लागेल. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. पंजाबचे माजी मुख्यमंत्री आणि पंजाब लोक काँग्रेसचे सर्वेसर्वा कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी आपल्या सहकाऱ्यांसह भाजपात प्रवेश केला. पंजाब विधानसभा निवडणुकांच्या पूर्वी त्यांनी वेगळा पक्ष स्थापन केला होता. मात्र विधानसभा निवडणुकीत त्यांना प्रभावी कामगिरी करता आली नाही. पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी आपला पक्ष भारतीय जनता पक्षात विलीन केला आहे. काँग्रेसनं मुख्यमंत्री पदावरून हटवल्यानंतर त्यांनी ऐन पंजाब विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर पंजाब लोक काँग्रेसची स्थापना केली होती. तसंच भाजपच्या मदतीनं त्यांनी विधानसभा निवडणूक सुद्धा लढवली. पण अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीच्या सुनामी पुढे भाजप आणि अमरिंदर सिंग यांच्या पंजाब लोक काँग्रेसचा निभावच लागला नाही आणि त्यामुळे आता अमरिंदर सिंग यांनी भाजपची वाट धरली आहे. जब कैप्टन अमरिंदर सिंह जी जो एक लंबे कालखंड तक कांग्रेस पार्टी का प्रतिनिधित्व करते रहे, लेकिन उसके बावजूद भी वो देश को पार्टी से ऊपर समझते रहे, आज उनकी पार्टी का विलय भारतीय जनता पार्टी में हो रहा है. यह भारतीय जनता पार्टी का ताकत बढ़ाएगा. कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्यासोबत त्यांचे पुत्र इंदर सिंग, मुलगी जयइंदर कौर आणि नात निर्वाण सिंग तसंच 6 माजी आमदारांनी भाजपचं कमळ हाती घेतलंय. मात्र अमरिंदर सिंग यांच्या पत्नी परनीत कौर यांनी आपली खासदारकी वाचवण्यासाठी काँग्रेसमध्येच राहणं पसंत केलंय.
कॅप्टन अमरिंदर सिंग यांना काँग्रेसनं 2 वेळेला पंजाबच्या मुख्यमंत्री पदाची संधी दिली. आता भाजप त्यांना कोणती भूमिका देणार हाच खरा प्रश्न आहे. कारण 75 वर्षापेक्षा अधिक वय असलेल्या नेत्यांना निवडणुकीत उमेदवारी न देण्याचा भाजपचा शिरस्ता आहे. तर कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी 75 कधीच पार केली आहे. त्यामुळे आगामी काळात त्यांची मुलगी जयइंदर कौर यांना भाजपकडून महत्वाची जबाबदारी दिली जाऊ शकते. कारण तसंही पंजाबात भाजपकडे कोणताही मोठा चेहरा नाही. त्यामुळे यात फायदा दोघांचा आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. केरळमधल्या एका रिक्षा चालकाला 25 कोटींची बंपर लॉटरी लागली. या लॉटरीमुळे अर्थातच त्याचं संपूर्ण आयुष्यच बदलून गेलंय. आपल्याला लॉटरी लागली यावर रिक्षा चालकाचा आणि त्याच्या कुटुंबियांचा बराच काळ विश्वासच नव्हता. अनूप असं या ऑटो रिक्षा चालकाचं नाव आहे. शेफ म्हणून काम करण्यासाठी तो मलेशियाला जाण्याच्या तयारीत होता. अनूप श्रीवरहम इथला रहिवासी आहे. जिंकलेल्या पैशातून अनूप सर्व प्रकारचे कर कपात होऊन साधारण 15,75,00,000 रुपये त्याच्या हातात पडतील. योगायोग म्हणजे गेल्या 4 वर्षी अशाच प्रकारची लॉटरी एका ऑटो रिक्षावाल्यानंच जिंकली होती. कोचीजवळच्या मराडू इथे ऑटो रिक्षा चालक जयपालन PR यांना त्यावेळेला 12 कोटी रुपयांची लॉटरी लागली होती. ब्रिटनच्या दिवंगत राणी एलिझाबेथ द्वितीय यांना अखेरचा निरोप देण्यात येतोय. जवळपास 70 वर्ष ब्रिटनची राणी राहिलेल्या एलिझाबेथ द्वितीय यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत. लंडनमध्ये सुमारे 10 लाखपेक्षा जास्त नागरिकांच्या उपस्थितीत हे अंत्यसंस्कार होत आहेत. जगातील 500पेक्षा जास्त VVIPs म्हणजे अतिमहत्त्वाच्या व्यक्ती, अनेक देशांचे पंतप्रधान, राष्ट्राध्यक्ष इथे उपस्थित आहेत. एलिझाबेथ द्वितीय यांच्या अंत्यसंस्काराला भारताच्या वतीनं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या उपस्थित आहेत. दिवसभराच्या बातम्यांमध्ये इथेच थांबूयात. सर्व प्रकारच्या ताज्या अपडेटसाठी news18lokmat.com या आमच्या वेबसाईटला लॉग ऑन करा. फेसबुक, ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.